श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, काही वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू करणं म्हणजे जरा कठीणच मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात आणि विशेषतः 2025 मध्ये व्यवसाय करण्यात आमूलाग्र बदल झाले. व्यवसाय करण्याबाबतच्या नव्या नियामक सुधारणांमुळे देशातल्या आणि ओघानंच महाराष्ट्रातल्या उद्योजकांना मोठा फायदा झाला. व्यवसाय करण्यातल्या सुलभतेमुळे देशात आणि राज्यात उद्योजकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. नवनवे उद्योग वेगानं सुरू झाले. या व्यवसाय सुलभीकरणाच्या क्रांतीबद्दल आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतो, 2014 पूर्वी बांधकाम परवान्यासाठी तब्बल 6 महिने लागायचे. याशिवाय गुंतागुंतीच्या अशा 29 कामगार कायद्यांमुळे राज्यातील व्यापारी कदाचित जाणून बुजून आपल्या व्यवसायाला मर्यादित ठेवत असत. मात्र गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये चित्र पालटलं. किचकट असे 29 कामगार कायदे 4 सोप्या कायद्यांमध्ये रूपांतरित केले गेले. तसंच उलाढालीची मर्यादा 10 पटीने वाढवण्यात आली. अशा अनेक सकारात्मक बदलांमुळे देशातल्या तसंच राज्यातल्या उद्योगांवर कसा चांगला परिणाम झाला, याबाबत अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून. कोणत्याही देशाची सर्वांगीण प्रगती त्यावेळीच होऊ शकते ज्यावेळी त्या देशामध्ये व्यापार उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते आणि त्यामुळे आर्थिक प्रगतीला चालना मिळते. गेल्या 10-11 वर्षामध्ये सरकारनं सातत्यानं प्रयत्न करून भारतीय उद्योगांना, भारतीय लघु उद्योगांना, विशेषतः MSME सेक्टरला अतिशय मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याची, सपोर्ट करण्याची भूमिका घेतली आणि एक आमूलाग्र बदल करता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू केले. आणि याचं एक मोठा आउटकम आपल्याला जर बघायचं असेल तर 2025 या वर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या सुधारणा आपल्याला बघायला मिळाल्या. ज्याला आपल्याला एक डिरेग्युलेशनचं वर्ष म्हणता येईल. अशा प्रकारे 2025 मध्ये सरकारनं अनेक कालबाह्य कायदे बदलले आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस ही भारताची जी रँकिंग अतिशय खाली होती ती खूप मोठ्या प्रमाणात एकदम एक्सपोन्शियल ग्रोथच्या पद्धतीनं सुधारणा झाली आणि सरकारचं पूर्ण फोकस हा ईज ऑफ डुईंग बिझनेसवर राहिला. मग ते केंद्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून केलेलं महाराष्ट्र राज्याने सुधारणा केलेल्या असतील, या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणामामुळं आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अतिशय चांगली प्रगती पाहायला मिळाली. 2010च्या दशकाच्या मागे जर बघितलं तर भारतामध्ये एखादा उद्योग सुरू करणं म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती. अडथळेच नव्हे तर ते अडथळे खूप उंच केले जायचे आणि एखाद्या बांधकामाच्या परवानगीला सुद्धा 6-6 महिन्याचा काळ लागायची पद्धत भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायची. त्यामुळे उद्योग सुरू करणं एक प्रोत्साहन नाही तर कुठंतरी अडथळ्याची शर्यत पार करण्याचं कसब असावं अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली होती. त्यामध्ये अनावश्यक नियंत्रण, दशकानुदशके कालबाह्य झालेले कायदे आणि या सगळ्या गोष्टी सुधारताना तात्काळ एका रात्रीत होण्यासारखं शक्य नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं 2014 नंतर सातत्यानं केलेल्या प्रयत्नांचं फळ आता आम्हाला बघायला मिळतंय आणि आता भारतामध्ये उद्योग करणं हे अतिशय सहज शक्य होईल अशा प्रकारच्या सुधारणा यामध्ये झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. भारतामध्ये अनेक उद्योग फार मोठी संधी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकले नाहीत कारण त्यामध्ये उद्योग पूरक धोरणाचा अभाव, चुकीच्या पद्धतीचे कामगार कायदे. आपण जर व्यापार वाढवला, उद्योग वाढवला, कामगारांची संख्या वाढली तर त्याला अनेक प्रकारचे नवीन नियम लागू. त्यामुळे मग उद्योग न वाढवण्याची मानसिकता तयार व्हायला. खरं तर व्यापार उद्योग वाढवणं हे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक होतं, परंतु एकूणच उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित राहिल्यामुळं उद्योगाला अनुसरून उपयोगी अशा प्रकारचे कायद्यातले बदल जसे व्हायला हवे होते ते 2010 पूर्वी झाले नाहीत आणि त्यामुळं भारताला एक मोठा सेटबॅक विशेषतः MSME सेक्टरमध्ये बसला. या गेल्या 10-11 वर्षातील सततच्या प्रयत्नामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे बदल झाले. उत्पादन क्षेत्रामध्ये क्वालिटी कंट्रोलचा एक मोठी अडचण येत होती मेक इन इंडियाच्या आपल्याला प्रमोट करण्यामध्ये. त्यामुळे सरकारने जवळपास 76 उत्पादनांसाठी QCO म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या ऑर्डर्स नियमावली काढून टाकली. 200हून अधिक सगळ्या प्रोसेस सुलभ केल्या. त्यामुळे या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. पेपरवर्क कमीत कमी करावं लागलं आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगावर फोकस करायची संधी मिळाली.
याचा आपल्याला फायदा निर्यातीमध्ये सुद्धा झाला. सरकारनं आता जे अमेरिकेनं टेरिफच्या माध्यमातून एक प्रकारची दडपशाही करायचा प्रयत्न केला, त्या बाबतीत भारत सरकारनं ताबडतोब एमएसएमई सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी 25,000 कोटीचं एक्सपोर्ट प्रमोशन मिशन पद्धतीनं जे लाभवलं ते एमएसएमई साठी एक गेम चेंजर ठरणार आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटीसाठी 20,000 कोटीच्या तरतूद केल्यामुळं निर्यात करणाऱ्या उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत नवीन संधी मिळाल्या. हे अमेरिकेवर आम्ही अवलंबून राहणार नाही, पण अन्य देशामध्ये सुद्धा आमच्या नवीन क्षेत्र ओपन केल्यामुळे आमचं निर्यात ही टेरिफच्या वॉर नंतर सुद्धा कमी झाली नाही, उलट निर्यात आमची काही प्रमाणात वाढली. हे या ठिकाणी आपल्याला नक्की लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्रासाठी या गोष्टी महत्वाच्या, कारण महाराष्ट्र हे उद्योगपूरक आणि उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या राज्यामधलं एक अग्रणी राज्य आहे. महाराष्ट्राने एफडीआय मध्ये सातत्यानं क्रमांक आपला 1 नंबर ठेवलेला आहे. त्यामुळे एमएसएमई ज्याला गुणवत्ता आणि क्षमता आहे, चांगलं असं नेटवर्क आपल्याकडे आहे, चांगली मॅन पॉवर आहे, त्यांना गरज होती चांगल्या पद्धतीच्या सुधारणांची, कायद्यातल्या बदलांची. आणि ते कायदे जनविश्वासच्या माध्यमातून झालेत. जनविश्वास 1 झालं, जनविश्वास 2 झालं, आता जनविश्वास 3 येऊ घातलेला आहे. अतिशय क्रांतिकारी अशा सुधारणा यातून होत आहेत. अनेक इन्स्पेक्टर राज संपवून उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या ज्या गोष्टी या माध्यमातून घडतायत त्या नक्कीच आपल्याला भारताची जगातली स्थिती चांगल्या पद्धतीनं नेण्यासाठी आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीला कुठेतरी गुन्हेगारी म्हणून आम्हाला बघण्याची जी भीती घातली जात होती कायद्यामधनं, अशा प्रकारे तरतुदी रद्द झाल्या. तर इन्स्पेक्टर राज खतम करून रेड कार्पेट ट्रीटमेंट ही छोट्या उद्योगांना सुद्धा भारतात मिळायला लागली, महाराष्ट्रात मिळायला लागली आणि त्याचा फार मोठा परिणाम आपल्याला सकारात्मक झालेला दिसतो. 29 कामगार कायदे 4 सोप्या कायद्यात आणणं हे खूप चॅलेंजिंग असं काम होतं. छोट्या कंपन्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची मर्यादा वाढवल्यामुळं तेही या कायद्याच्या कसाट्यातून बाहेर आले. त्यामुळं रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळते, औद्योगिक विस्ताराला सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याला मदत मिळते. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारच्या या धोरणाला पूरक होईल अशा प्रकारे मैत्री हे पोर्टल चालू केलं, ज्यामुळे ऑनलाईन आपल्याला कालबद्ध मर्यादेमध्ये परवानगी मिळणं सुरू झालं. जागेची उपलब्धता होत नव्हती, त्यासाठी मिलाप नावाचं नवीन पोर्टल सुरू केलं महाराष्ट्र सरकारनं, ज्याच्यामुळे आम्हाला वेअर हाऊसिंग असेल, सप्लाय चेन सुधारणा असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये एक फार मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झालेला दिसतोय. आम्हाला ऑनलाईन आता जागेसाठी अप्लाय करणं शक्य झालं आणि जागेची अलॉटमेंट सुद्धा व्हायला लागलेली आहे. अनेक कंपन्यांची जी संख्या यामुळे दिसते आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये, ज्या 2014ची तुलना केली तर 9.5 लाख कंपन्या होत्या, त्या आता 18.5 लाख आहेत. ही दुपटीपेक्षाची अधिक वाढ ही महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये, अगदी स्टार्टअप क्षेत्रामध्ये एक्सपोर्ट हब म्हणून सुद्धा आपल्याला पुढे यायला अतिशय सोयीची होणार आहे. आणि भारतातल्या एकूणच उद्योगपूरक धोरणांचं स्वागत सगळ्यांनी केलेलं या कंपन्यांच्या वाढीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. श्रोतेहो, व्यवसाय सुलभतेच्या विविध योजनांमुळे देशातून होणारी निर्यात आणि जागतिक व्यापारामध्ये सुलभता आली. निर्यात प्रोत्साहन अभियानामुळे राज्यातल्या छोट्या निर्यातदारांसाठी संधीची मोठी दारं उघडली गेली. सेबी आणि आरबीआयनं 9,000 गुंतागुंतीच्या परिपत्रकांना 238 सोप्या नियमांमध्ये बदललं. याशिवाय भारतीय बंदरांच्या जुन्या कायद्यांमधल्या बदलांमुळे वेळेचीही बचत झाली. अशा व्यवसायाकरताच्या विविध सकारात्मक बदलांविषयी जाणून घेऊया अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून. भारताची अर्थव्यवस्था आता जगामध्ये 4थ्या नंबरवरती आहे. अर्थात त्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो की मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये भारताने बऱ्याच अंशी ज्या सुधारणा केल्या, त्याच्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे व्यवसाय सुलभता, म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. साधारण गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्याचा जर विचार केला तर जे कायदे पालन असतं, म्हणजे नियामक जे आपल्याकडे रिस्ट्रिक्शन्स घालतात, त्याच्यामध्ये सुलभता आणणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टीने जर भारताचा विचार केला तर एमएसएमईचं एक आपण जर उदाहरण घेतलं तर त्या लघु आणि मध्यम उद्योगासाठी एक 50,000 कोटी रुपयांचा त्यांनी कॉर्पस केला गुंतवणुकीसाठी. शिवाय एक एकल खिडकी योजना आणली की ज्याच्यामध्ये परवाने, नोंदणी, मंजुरी ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आणि राज्यस्तरीय सुद्धा एक स्पर्धा सुरू केली आणि ज्यामध्ये 2 राज्य किंवा 4 राज्य एकमेकांच्या बरोबर स्पर्धा करतील आणि त्यातून चांगली पावलं उचलली जातील. हेच त्याचं महत्त्वाचं जे आपण म्हणू की उद्देश होता. अजून जर 2 नियामक जर आपण बघितले की सेबी आणि रिझर्व्ह बँक, त्यांनी पण आपल्या
आपल्या वेगवेगळ्या परिपत्रकांमध्ये त्याला आपण म्हणतो एक मास्टर सर्क्युलर आणावं KYC साठी, असे काही उदाहरणं आपण घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण जर वर्ल्ड रँकिंगचा जर विचार केला, जसं आपण गेल्या 10 वर्षाचा विचार केला, तर ऑटो सेल्सचं जर उत्पादन बघितलं तर त्याच्यामध्ये आपण 3ऱ्या नंबरवरती आलो 2024 साली. इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण 3ऱ्या नंबरवरती आहोत. नंतर मोबाईल प्रोडक्शनमध्ये आपण 2ऱ्या नंबरवरती आलो. शिवाय क्लायमेट चेंजच्या दृष्टीने आपण जी मोठी पावलं उचलली, म्हणजे ग्रीन हायड्रोजन असेल, तिथे सध्या आपण 7व्या पोझिशनला आहोत. महत्वाचं उदाहरण म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला माहिती आहे की क्रूड आयात करतो आणि त्यासाठी इथेनॉलचा वापर करायचा पेट्रोलमध्ये, तो आपण 10% पहिलं आपलं जे उद्दिष्ट होतं ते आपण लवकरच साध्य केलं. सध्या 20% आपण जातोय. त्यामुळे एकतर आपलं फॉरेन एक्सचेंज तर वाचतंच, त्याशिवाय पर्यावरणासाठी पण त्याचा फायदा होतो. ते असे वेगवेगळे आपण जे काही बदल केले त्याचा फायदा झाला. शिवाय उद्योजकांचा विचार केला तर GSTचा आपण एक महत्वाचा उल्लेख इकडे केला पाहिजे की GST नसताना वेगवेगळ्या ठिकाणी गोडाऊन उभे करणं आणि तिथे माल साठवणं असे प्रकार व्हायचे. आता ते ज्याला आपण म्हणतो सुसूत्रता आली आहे, त्यामुळे अशा काही गोष्टींची जरूर भासत नाही आणि अर्थात त्याचा फायदा होतो. त्याशिवाय ज्याला आपण म्हणतो की लॉजिस्टिक्स कॉस्ट, म्हणजे भारतामध्ये जर एक 100 रुपयाचा आपण माल घेतला तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि एकूणच ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी 12 ते 13% तब्बल कॉस्ट होती. पण आपण मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंद्याच्या बांधणी बरोबरच बंदरं बांधली, रस्ते बांधले, हायवेज बांधले. त्यामुळे ह्या सगळ्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट असा आहे की जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती आपण 10%च्या खाली आणली. आणि अर्थातच त्याला मोठं उदाहरण म्हणजे फास्टॅगचं आहे की जो आपण एकतर ऑक्ट्रॅक तर काढलाच, त्याशिवाय जे कलेक्शन आहे ते पण आपण ऑटोमॅटिक सुरू केलं, ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. त्याचा पण एक मोठा फायदा या सगळ्याचा झाला. आणि आपण म्हणतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक सवय व्हायला पाहिजे आणि त्या सवयीचा परिणाम कायदे पालन करायलाच पाहिजे, त्यात काही वादच नाही. आणि कुठल्याही ठिकाणी आपण बघितलं तर कायदे पालन नसतं तर अर्थातच त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो. पण जो सरकारने विश्वास ठेवलाय आणि या कायदे पालनामध्ये ह्याशिवाय जर आपण इन्कम टॅक्सचा पण विचार केला तर तिकडे सुद्धा सरकारने मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवलाय. असंच नाही तर जे त्याला आपण म्हणतो परतावा इन्कम टॅक्सचा, तो पण वेगाने कसा देता येईल याचा पण प्रयत्न केले गेले. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ज्याला म्हणतो की आपल्याकडे जवळ 5.5 कोटी हे MSME म्हणजे लघु उद्योजक आहेत, तर त्यांच्यासाठी एक मोठी ज्याला आपण म्हणतो की यंत्रणा उभारली गेली आणि त्यांना जास्तीत जास्त उत्तेजना देण्यात आली. आणि PLI स्कीम जी आपल्याकडे आणली गेली, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, तर ती मोठ्या कंपन्यांना दिल्या गेली. आणि मोठ्या कंपन्या ज्या असतात, ज्या उत्पादनासाठी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर निवडतात, तर असे कॉन्ट्रॅक्टर हे अर्थात SMEC असतात आणि त्या SMEचा तोच फायदा असतो की त्यांना पण ह्या माध्यमातून फायदा झाला. आणि आपण म्हणतो की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भारताचा खूप जास्ती आहे, म्हणून निर्यातीला नेहमीच भारत मागे पडत राहतो. आणि बंदरांमध्ये आपला माल 4-4 दिवस पडून राहायचा आणि ज्याला आपण टर्न अराउंड टाइम म्हणतो, तो 4 दिवसापासून 1 दिवसावरती आणला आणि त्याचा पण एक ज्याला आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह इफेक्ट झाला. तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या गेल्या तेव्हाच आता जो आपण सध्याचा भारत बघतोय तो उभा राहिलाय. आणि या सगळ्यामध्ये आपण म्हटलं की आत्मनिर्भर भारतासाठी जी पंतप्रधान मोदींनी जी धोरणं आणली, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन भारतात व्हावं आणि तो भारताचं उत्पादन होताना आपल्या फॉरेन एक्सचेंज तर वाचतंच, त्याशिवाय आपल्या माध्यमातून जेव्हा एक्सपोर्ट होतो तेव्हा आपल्याला फॉरेन एक्सचेंज पण मिळतं. या सगळ्याचा परिपाक अर्थातच झाला. आणि त्याला अर्थातच जे विशेष आर्थिक झोन आहेत म्हणजे SEZ, त्या तिथे सुद्धा सॉफ्टवेअर पार्क्स आपण निर्माण केली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भारताने जी मुसंडी मारली त्याच्यात अर्थातच जे आपण कायदे पालन करतो त्या कायदे पालन सोपं करून भारताने एकूण उद्योग जगाला एक चांगला दिलासा दिला आहे. श्रोते हो, 2014 असलेल्या 9.5 लाख कंपन्या आणि आता 2025 असलेल्या 18.5 लाख कंपन्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे झालेली ही क्रांतीच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवसाय सुलभतेच्या अशा पोषक धोरणांमुळे आपला देश अशीच विक्रमी कामगिरी करत लवकरच 3री जागतिक आर्थिक महासत्ता बनेल, यात कोणतीच शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.